Hai mana hai?
आता माझे सर्व कामं झालेले आहे आणि आता मी आंघोळीला जाते। नमस्ते सर्वांना। तर माझी घरातील सर्व कामं आटोपलेली आहे आणि थोडा आरामही झाला। मी काल डीमार्टमध्ये गेली होती, तर डीमार्टमधून मी काय काय आणलं ती शॉपिंग मी तुमच्यासोबत शेअर करते। तर चला। तर सर्वात आधी तर मी मुलांचा खाऊ दाखवते। पार्लेजी बिस्किट आणि ही आहे मॅरीगोल्ड। मुलांनी काही चिप्सचे पॉकेट वगैरे आणले होते तर ते काढले त्यांनी आधी। आणि हा आहे फराळी चिवडा, म्हणजे जेव्हा आपला उपवास वगैरे असतो तर आपण जर कुठलं नाही एखादी फराळाचं बनवलं तर वेळेवर आपल्याला कामी येते खायला। आणि ह्या शेवळ्या पण आणलेल्या आहेत। आपण कपड्याला लावतो त्या क्लिप्स, याची प्राइस आहे 79। आणि भांडे घासाचे स्क्रब, हे गालाचे वापरते मी, खूप छान असतात हे आणि जास्त दिवस पण चालतात। त्याच्यानंतर रामबंधू चिली पिकल, म्हणजे मिरचीचा लोणचं पण आणलेलं आहे। आणि हे आहे मॅक्स क्लीनर, म्हणजे आपण फरशी पुसताना थोडं टाकायचं। मी हे पहिल्यांदा यूज करत आहे, याच्या आधी तर मी लॉयझॉल वापरत होती, पण म्हटलं यावेळेस थोडं नवीन घेऊन जावं। आणि हे वॉशिंग मशीनमध्ये टाकायचा लिक्विड सर्फ एक्सेल, हे पण मी पहिल्यांदाच यूज करत आहे। याच्या आधी मी एरियल वापरत होती, म्हटलं पहिल्या आता नवीन नवीन प्रोडक्ट्स थोडे वापरून बघावे। हा आहे अँटी हेअर फॉल शॅम्पू, माझे केस खूप गळतात त्याच्यामुळे मी हा बायोटिकचा शॅम्पू आणला यावेळेस। बघू काय रिझल्ट येते। आणि डव साबण, आणि हा आणला बिर्याणी मसाल्याचं पॉकेट। तर याच्यात सगळंच दिसत आहे मला, काली मिरची, लाल मिरची, म्हणजे जे काही मसाले असतात खडे मसाले ते सर्व याच्यात। हे मी पहिल्यांदाच वापरत आहे कारण मी कधी मसाले यूज करत नाही, म्हटलं चला। आणि तुम्हाला जर हा कसा पावडर बनवायचा की काय बनवायचं तर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की मी पहिल्यांदा यूज करत आहे हे। त्याच्यानंतर ही सेन्सोडाईन पेस्ट, आमच्या नीरूची क्रीम हिमालयाची, आणि 2 साबणचे डबे, आणि एक मी नवीन डब्बा आणला, नीरूनी फाडला। वूड मटेरियलवर पण चिपकतो, सिरेमिक टाईलवर पण चिपकतो। तर मी जेव्हा लावून दाखवीन तेव्हा मग तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल। हा असा आहे, हे इकडनं असं टाईल्सला वगैरे किंवा वूड मटेरियल काय असतं त्याच्यावर हे काढून वरचं हे चिपकवायचं, आणि मग याच्यामध्ये अशी तुम्हाला जे काही साबण वगैरे किंवा कुठलंही काही हँडवॉश वगैरे ठेवता येते। तर मी पण हे पहिल्यांदाच आता ट्राय करते, बघू किती दिवस चालतील। आणि हा आहे भीमसेन कापूर। आपण घरामध्ये हा कापूर जर जाळला तर खूप छान स्मेल पण येते आणि पॉझिटिव्ह एनर्जी पण येते। तर मी हे 2 डबे आणले, आणि सोबतच ह्या कॅन्डल आणल्या। म्हणजे माझ्या घरी ते मी ॲमेझॉनवरून बोलवलं ते कापूर लावायचं, वरती कापूर ठेवायचं आणि आतमध्ये अशी खाली मेणबत्ती जरी ठेवली तरी त्याची स्मेल येते छान। हे 2 पॉकेट आणले मी। आणि हे आहे धूप अगरबत्ती, ते अशी याच्या वाटीसारखी असते, गाईच्या गोबरपासून बनवलेलं, याची पण स्मेल छान येते आणि हे पण घरात लावलेलं चांगलं असते। नंतर आणला मी किचन ओटा पुसायसाठी किंवा खाली असं टाईल्स वगैरे पुसायसाठी वाईप, हे आहे 99 रुपयाचं, पण खूप छान आहे। याला असं थोडं ओलं करायचं आणि किचन ओटा असा छान साफ करायचा, म्हणजे खूप लवकर निघते आणि एकदम क्लीन होते, पाण्याचे डाग वगैरे काहीच पडत नाही।
आणि ह्या 2 पाण्याच्या बॉटल आणल्या डीमार्टमध्ये. आता सध्या पाण्याच्या खूप बॉटल आलेल्या आहे. तर ही एक बॉटल आणली आणि ही एक बॉटल आणली. ही बॉटल मला खूप जास्त आवडली, म्हणजे याचा आकार वगैरे आणि डायनिंग टेबलवर ठेवायला. ही आहे बासमती राईस, छोटंसंच पॉकेट आणलं. आणि हे शेंगदाणे, म्हणजे हे आपलं किचनचं सामान आहे. आता मटकी पण आणली छोटीवाली नाश्त्यात वगैरे करायला. हे आहे धनिया डाळ, 2 विम साबण. हे सगळं माझं किचनच्याच कामाचं आहे. आणि ही आहे चवळी उसळ करायला. आणि ही आहे मोहरी. आणि मी एक गाऊन पण आणलेला आहे. छान आहे कलर वगैरे. बघू आता कसा निघतो कापड. तर हा झाला 600 रुपये. तर याची 600 रुपये किंमत दिली, पण मला हा 499ला म्हणजे 500 रुपयाला पडला. तर ही होती मैत्रिणींनो माझी डीमार्टची शॉपिंग. कशी वाटली तुम्हाला तर नक्की मला कमेंट करून सांगा, कारण माझे 2 व्हिडिओ झालेले आहे. तर मला अजूनही कोणाची कमेंट वगैरे आणि लाईक पण खूप कमी आहे. सबस्क्राईब पण अजून कोणी केलेलं नाही. तर माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ठीक आहे, चला बाय.